खूप भारी वाटते की आज सर्वजण डायमंड सेलिब्रेट झाले मला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो मला सांगायची आहे की डायमंड कुणामुळे झालं माहिती का? कुणामुळं आवाज येत नाही. आवाजाची सर्व कर्ज द्या तुम्ही लोक आहात. मित्रांनो डायरेक्ट सेलिंग मध्ये जवळपास मी डायरेक्ट सेलिंग जवळपास 12 वर्षापासून काम केलं. किती वर्षापासून? 12 वर्षापासून काम केलं. डायरेक्ट सेलिंग मध्ये प्रत्येक लिटर एक स्वप्न असतं की मला डायमंड होतं, बरोबर ना? तुमचं पण स्वप्न आहे ना? का बरं? स्वप्न काय आहे माहिती? इन्कम होतं 1 करोड. किती इन्कम होतं? जे प्रत्येक व्यक्तीला आकड्यात न बसणार आहे. पटत पण नाही, पटत पण नाही. कारण का आपली कॅपॅसिटी किती रुपयाची आहे? पाईपलाईन 10, 15, 20, 30, 40 संपलं. पाईपलाईनचा आकडा गुजरच नाही पडणार. मित्रांनो डायरेक्ट सेलिंग मध्ये ज्यावेळेस 2008 मध्ये मी एक ट्रेनिंग ऐकलं होतं. ट्रेनचं नाव पण सांगतो, विकास कुलकर्णी होते, डेब्युटी काम करत होते. ते आरोग्य मध्ये काम करायचे. ते सांगायचे की डायरेक्ट सेलिंग म्हणजे कंपाऊंडिंग बिझनेस. काय कंपाऊंडिंग? अधिक प्लस अधिक किती बेरीज होते ना, गुन्हेगार होतो. असे मी परत 4-5 नावं फोडले. मी टार्गेट ठेवलं होतं. त्या ट्रेनिंग मध्ये मी ऐकलं होतं की डायरेक्ट सेलिंग मध्ये आपल्या डोक्याचे केस केस असतात डोक्याला, ते जो व्यक्ती निगेटिव्ह बोल केस उठून टाकायचा, एक स्माइल बोल खून मारायची. काय बोललं ते की तुम्हाला एखाद्या निगेटिव्ह बोलला, निगेटिव्ह जॉईन झाला ना, केस काढायचा आणि खून मारायचा त्याला आणि स्माइल बोल सांगायचा. ट्रेनिंग मध्ये मला पहिलं खूप वेगळं वाटायचं. रिअल फॅक्ट मार्केटमध्ये की आज बरेच लोक म्हणतो की कोट बोललं, चांगलं बोललं, आणि अजून तुम्ही बोलले अरे तुझ्या बोलले काय बोलते आलं लागेल ना. आलं का माझं म्हणणं असे पुढचं व्यक्ती रागत ना आवाज पाणी व्हायचं. डायरेक्ट सेलिंग मध्ये माझं रस्ते काही वेगळं काही नाही. मी फक्त आजी सरांच्या हाताला पकडलं. आजी सरांच्या ज्यावेळेस 6 महिन्यापूर्वी म्हणजे मी सेंट्रल मध्ये माझे लय काम भारी काम होतं. मला पहिलं एवढं भारी काम होतं ना, तुम्हाला सांगितलं मला देखील होणार नाही का. आजी सर मला सांगायचे आणि मी त्यांना उलट बोलायचं. कारण नेटवर्क नव्हतं केलं त्यांनी ना, म्हणजे लोक कशी बोलायचं, कसं काय करायचं सगळं माहिती तुम्हाला. म्हणजे सांगा चला ट्रेनिंगला, आणि ट्रेनिंगला तेच बोलते पण सारखी तेच बोलते. म्हणजे ऐकून व्हायचं. कारण का विकास सर होते, विकास सरांची गाडी भरायची, माझं कोण नसायचं. आणि मग मला हा विषय वाटायचा की यार माझा रोज पण कुठते मारला आणि लोक पण येत नाही. पण मित्रांनो ज्यावेळेस विष्णू सरांनी आणि सर म्हटले की हा व्यक्ती चांगला आहे, काम करतो, पण एज्युकेशनला प्राधान्य देत नाही. मग त्यांनी मला मागे मुद्द्याने सांगितलं बघा की तुम्हाला गरज नाही, तुमच्या सांगण्याला गरज नाही. मित्रांनो त्यानुसार सिस्टमला फॉलो केलं. डायरेक्ट सेलिंग मध्ये प्रायमरी किडा असतो. किडा तुमच्या भाषेमध्ये काय असतो? एखाद्याला वेगळा असतो ना, किडा आपल्या गावठी भाषेमध्ये. तो किडा मला नाही मोठा होता. कोणती पण मार्केटिंग कंपनी आली ना, तर पहिलं मी असं त्या ठिकाणी क्राऊड फंडिंग, पैसा लावा, पैसे कमवा. याच्यामध्ये माझे बरेच दिवस वाया गेले. भरपूर लाईबिलिटी अंगावरती आली. पण मित्रांनो मार्केटिंग सोडले, डायरेक्ट सेलिंग सोडलं. कारण का हा विषय एकच आहे की जिथं तुमचा पैसा गेलाय ना, अशी इंडस्ट्री तुम्ही पैसा खाऊ शकता. तुम्हाला एवढा पैसा हवा आहे ना, तेवढा फक्त माणूस पकडणार पाहिजे. हवा पैसे हवे ते सगळे, पण पकडणार माणूस पाहिजे. सेम टू सेम डुप्लिकेशन हे केलं की दत्ता माणसांनी मी ट्रेनिंग ऐकलं. कुठं? फर्स्ट मीटिंग ऐकली याला शिक्रापूरला. त्यावेळेस बरेचशे वेळा मला ब्लेझर घालायला. ब्लेझरची मला पहिल्या वाजता आवड होती, पण मी ड्रेस पण 7 आणला होता. तो आली सरांची घाई, सरांना ब्लेझर द्या घालायला, पण आपण स्टेजवर पुढे बोलायला म्हणला. पण एवढ्या लोकांपुढे मी काय बोलणार. पण मित्रांनो त्यांनी मला सगळ्यांचं शेवटचं झालं तर मला स्पीच दिलं बोलायला. म्हणजे काहीतरी त्यांना माझ्याबद्दल काहीतरी समजलं असेल की हा व्यक्ती मार्केटमध्ये काहीतरी दिवस खुश आहे. बरोबर मी एक दोघांची एवढी चळवळ पाहतो ना, मनीषाकडे मागवलं त्यांनी पाहिलं, फर्स्ट टाइम तेव्हा पाहिलं तर तुम्ही विषयाला एक वाटणार आपल्याला तुम्हाला आणलं घालायला. म्हणजे एवढं भारी वाटलं की आपली ब्लेझर घालायला भेटतोय. आणि सर तुम्हाला शेवटी बोलायचं स्टेजवरती. मला एवढं मोठं स्टेजवरती काय बोलला, पण आजच्याला म्हणजे सांगायला एवढं भारी वाटलं की आजच्या सिनियरिटी बोलल्यानंतर सांगते मला 2 मिनिटं बोलायला संधी दिली स्टेजवरती. इथे जोरदार क्लासिंग करण्यासाठी नेचर सांगितलं की बाकी आम्ही कंपनीमध्ये पाहिलं संधी स्टेजवर बोलायला भेटत नाही. थोडंसं स्वतःला भारी समजलं आहे आपण काहीतरी, म्हणजे मार्केटमध्ये थोडं हाय अजून पण बोलतो आपण. मित्रांनो तिथून पासून सर स्वामी सेवक आहेत. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी सांगतो मी कोणती देवाला मागत नाही, ओके. पण ज्यावेळेस रियाजमध्ये मी आलो स्वामी समर्थ विष्णू सर हे स्वामी समर्थांचं काम करतात. आणि तेव्हा मला बाकीच्या कंपनीमध्ये माझं काम कसं माहिती का, फक्त मला भेटले पाहिजे पैसे. काय होतं का माझं
फक्त पैसे मला भेटले पाहिजे. म्हणजे सिस्टम मध्ये आलं तर मला हे कळलं की लोकांनी पैसे कमवायला पाहिजे, लोकांना पैसे कमवून दिल्याविषयी तुला पैसे मिळणार. समजून घेतलं मी धरलो आणि त्या फॉर्म्युला मी कंटिन्यू काम केलं. बाकी वेळेला काहीच नाही केलं. लोकांशी गोड बोललं, चांगलं बोललं. मला सांगा बायकोशी पण गोड बोललं, बायको गोड बोलणार ना काय बोलला बायकोवर थोडं रागाने बोललं, बायको थोडं नवरा आपला शेवटी. मित्रांनो हा फॉर्म्युला जो वापरला माझ्या ग्रुपमध्ये, आपल्या ग्रुपमध्ये 70% महिला आहे. महिलांचं कसं माहिती का, थोडं चांगलं गोड बोललं ना त्यांना बरं वाटतं. आणि एवढं भारी काम करत का महिला वर्ग, म्हणजे माझ्या कामावरती 70% राज्य कोणी गेलं तर राज्यामध्ये डायमंड वी महिला, तर महिलांचं काम तुम्ही एका व्यक्ती आयुष्यामध्ये डेव्हलपमेंट होत नाही. डायरेक्टली म्हणजे डायमंड रँक अचीव्ह करणं मित्रांनो नॉट अ जोक. लय पापड व्हायला लागतं, लय ऐकून घ्यावं लागतं, चुकीला तरी शिवा पण खावा लागतात. इकडून तिकडून ऐकावं भेटतं, हा असा बोलला तसं बोलला, ऐकून घ्या. शांत बोला, एखादा रागांतरी बोला ना, दादा ग्रेट राईस मॉर्निंग प्रेमाने बोला. रागांतरी बोलली ग्रेट राईस मॉर्निंग मॅडम भारी बोला. त्या व्यक्तीला असंच वाटलं पाहिजे. आता माणूस बरोबर मी बोलत होते, त्या माणसाला मला हसून सन्मान केला. तुझ्याकडं माणूस कसं असं माहिती का, प्रेमाचं भूक केलंय तर कौतुक करा, 2 शब्द चांगले बोला. आयुष्यात त्याला काय लागत नाही. पैसा किती पाहिजे माणसाला, किती पैसा पाहिजे साहेब. मी आता रेसमध्ये आलो तर पैसा मॅच करत नाही, मी माणसं मॅच करतो. माणसाला मी टिकवली ना, माणसाचं जीवन ठेवली ना. आज मी एकदा पैसा कमवत महत्वाचं नाही, आज विकासाचं डायमंड व्हायला पाहिजे, परिसरात डायमंड व्हायला पाहिजे. इथं बसला प्रत्येक डायमंड व्हावे का. अरे हे डायमंड देवाला पैसे मिळणार किती, कॅल्क्युलेशन केलंय का. लक्षात ठेवा, आपल्यापेक्षा आपल्या खालच्या लोकांना किती मिळतं ना, कॅल्क्युलेशन करा. परमेश्वर तुम्हाला एवढं भरभरून देईल ना, तुम्हाला गिनती पण करणार नाही. आज जवळपास आई ऍडमिट होती, विचार नाही केला पैसे लोकांना मला फोन केला पैसे पाहिजे का. आणि ज्यावेळेस इंटरेस्ट मग काही असतो साहेब एक बरोबर असा रिअल शेअर मार्केटमध्ये. आता पण तुम्ही एक फोन करा की मला लाख रुपये लागतात, किती लोक येतील तुम्हाला. मित्रांनो ज्यावेळेस माझं परिस्थिती आली ना, त्यावेळेस तिथं माझ्या बँकेमध्ये संपदा बँकेमध्ये माझं वडिलांना गावून आणलं 1 लाख लोन. डॉक्युमेंट देऊन जामीनदार गोळा केले, होत पण नव्हते. 1 लाख रुपयाचं लोन साठी. पॉवर ऑफ रिअल, पॉवर ऑफ सिस्टम मित्रांनो. आठवडा 1 लाख 2 लाख रुपये असे कळत पण नाही त्याकडून. आठवडा महिना किती हायस्ट पेमेंट घेतला 7,37,000. काय करायचं जागे ठेवा की आयुष्यामध्ये मी जीवन जीवन भेटलं मानवाचं. काय करायचं जीवनामध्ये मला, माझ्या आईचं स्वप्न, बायकोचं स्वप्न, त्यांना बसवा पुढं भीती वाटून तुला पुढे त्यांना बसवा. आपले पण ठेवा, डोळे घालून त्यांना बोला तुम्हाला पाहिजे काय, लिस्ट काढा त्यांची. खरं तर आपण बरं समजू शकतो, लिस्ट काढा आणि ते लिस्टवर काम करा. किती पैसे, किती 11 लिहून 50 लाख 1 करोड 2 करोड 11 काढा लिहून. 11 तुम्ही जर प्रेम काढला ना, फक्त 6 महिने काम करायला लागणार. किती महिने, फक्त 6 महिने. कोण काय बोलतोय, बायको काय बोलतो, नवरा काय बोलते, आई काय बोलते म्हणजे अजिबात नाही. मित्रांनो आपण जाय ना, आपण आपल्या घरचे कर्ते पुरुष आहे. आपण जर असतो तर आपली फॅमिली. आज मित्रांनो मला एवढं प्राऊड फील रेंजमध्ये उद्या तरी माझं जर काय बरं वाईट झालं तर माझी फॅमिलीला वेळ सांभाळला की विशाल सर जेव्हा आदेश सर आणि दत्ता मांडे सर, विष्णू सर सुरूला भेटले. म्हणले सर तर माझ्या त्या शब्दामुळं तर 7 करोड एखादा कमवू शकतो, तुम्ही काय कमवू शकत नाही. विष्णू सर निश्चित काय कमवाल, तुम्ही काय कमवू शकत नाही. फक्त माझ्या पट्ट्यामध्ये तुझ्या व्यक्ती 100% छत्रपती होता. मी पण केला की सर तुम्ही जे बोललात ना 100% रेल चालू करा. रेल चेक मार्केटमध्ये 17-18 हजार रुपये कमवणारी व्यक्ती काय काय मार्केटमध्ये कोण विचारतं. अहो पुत्र पण विचारते सर, पुत्र पण. आज माझ्या नातेवाईकांमध्ये तुला फोन घेतलाय, कोणाचा घेतलाय फोन, पण रेंज मला असं ना 100% मी त्याला मीटिंग झाली तर परत पहिला कॉल करतो. मी पण 2-3 मीटिंगला मला सारखं मी स्टेजवर जर आलो मला रडायला येतं का. अवसर एवढी अचीवमेंट एवढा पैसा पुढे भेटतो मार्केटमध्ये. आज कुठं जायचं राजकारण, हॉस्पिटलला होतो 2-3 लोक रेंजवाला भेटले. एक लेडीज होती, ती माझ्या गाडी कळत होती, तुम्ही विशाला पडता म्हटलं हो मॅडम. म्हणजे कुठं वळ कोण कुठं हॉस्पिटल कुठं कोणती लोक, म्हणजे विचारण्याची गोष्ट आहे की आज मार्केटने खायचं भाऊ पैसा महत्वाचा आहे. माणुसकी ठेवा, माणुसकी जपा आणि आयुष्यामध्ये वंशवर मिळत नाही. हे जे भेटलं आपल्याला खूप नशिबवान आहे आपण, खूप म्हणजे खूप नशिबवान आहे. मार्केटमध्ये लाखो लोक आहेत, लाखो लोकांमध्ये देश आपल्या हातात भेटले आणि जरी सोन जर आपण केलं नाही साहेब कोणी विचारणार नाही आपल्याला.
खानदानामध्ये ज्यावेळेस आमची यात्रा होती, यात्रेमध्ये कोर टीमची मीटिंग होती, येतात ठरली तारीख पण ती झाली. मित्रांनो मी नव्हतो म्हणून तारीख कॅन्सल केली का जवळपास 50,000 रुपये मी यात्रेत घेतले. असा मान सन्मान पाहिजे मार्केटमध्ये की आपण गेलो ना लोकांनी 4 लोकांनी डोळे वाटरले पाहिजे त्याला मान म्हणून. आमच्या खानदानामध्ये माझं स्वप्न आहे की माझ्या खानदानामध्ये जर कोण प्रॉब्लेम मध्ये असेल ना, कोणी पण असतो प्रॉब्लेम मध्ये, त्याला विचारायला फोन आला पाहिजे. काय आला पाहिजे? मला फोन आला पाहिजे. प्रत्येकाने टार्गेट ठेवा. डायमंडवर काय नाही मित्रांनो, हे फक्त रँक आहे, हे काय नाही. आपल्या माध्यमातून आपण ज्या लोकांना डेव्हलपमेंट करतो, डेव्हलपमेंट आजच्या पॉईंटवर तुम्ही आणलेत ना, पॉईंट लोक बघा. आता अजय सरांनी किती माझ्यावर आले, 1-2-3 प्लॅन माझ्यावर गेले असेल, परत नाही, परत मी घेतलं पण नाही. बरोबर मी घेतलं सर तुम्हाला, तुम्ही मनीषा मॅडमनी सपोर्ट आम्हाला केला. पण नंतर मी टार्गेट ठेवलं की ज्यावेळेस ट्रेनिंग सांगितलं माझा बिझनेस मी करणार. मारवाडी समाज काय म्हणतो, मेरा बिझनेस माझं आहे, माझं काय करणार त्याच्यासाठी. त्यांनी मला आणलं, ओढून तोडून आणलंय, ते उभं केलं बस. काय करत पडले मला, जेवढं दिलंय ते खूप आहे. इथून पुढे माझी एंट्री होती करणार. आता अजून इथून पुढे सुरू आहे, काहीच नाही हो. लाख रुपये, 2 लाख, 3 लाख, 10 लाख काय नाही घ्या. आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला काय पाहिजे हे तुम्ही ठरवलं नाही. ठरवलं कोण नाही. 100% मिळणार म्हणजे मिळणार, 100% नाही, 1000% मिळणार. आज विकास काय काय माझे पहिले टायर मध्ये लिक्विड आहे का, लिक्विड मध्ये आज ते व्यक्ती आज किती कमवतात साहेब. रिअल फॅट मध्ये आज व्यक्ती म्हणजे जास्त बोलता पण येत नाही, पण रिअल फॅट आहे जोरदार लाईफ देऊ शकते पाहिजे. कारण त्या व्यक्तीला मित्रांनो, त्या व्यक्तीने माझ्या गाडीमध्ये पण ऑइल टाकलेलं आहे. जेव्हा आधी सरांनी प्लॅन लावतो ना, त्या दोघांना बोलून बघा टाकले पुढं वायू वाटेल आणि याला जोडून मी घेऊन निघून आज त्या व्यक्ती आधी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले आणि आज किती कमवत होतं का. रिअल फॅक्ट रिअल हे काय टोपी घालतो मी दिसण्या लय लोकांना टोपी घालतो मी दिसा, पण टोपी कोण घालतो माहिती का, घालायची पद्धत माहिती पाहिजे, वर पण बोलता आलं पाहिजे. रिअल फॅक्ट मित्रांनो भरपूर गोष्टी बोलण्याच्या. मला एक सांगायचंय की आपण जे काम करतोय खूप नशिबाचं काम आहे, खूप भारी काम आहे. यासाठी जगामध्ये दुसरं कोणतं काम नाहीये. आणि लोकांचा आशीर्वाद घेऊन जर आपण काम करतोय ना, स्वतः प्राऊड फील केलं पाहिजे. बॉस मी जे करतोय ते एकदम भारी आहे. आणि मी आयुष्यामध्ये अजून कमीत कमी जास्त पण नको, 5 लोक 10 लोक, 10 लोक जास्त 10 लोक 5-10 लोक करा, त्या लोकांना डेव्हलपमेंट करा. आज पाहायला गेलं ना, अचिव्हमेंटच्या बाबतीमध्ये कोण नाही कोण खाणार डायमंड बाहेर करून विचारते डायमंड वगैरे कोण त्याला पैसा किती आपल्याला. आणि आपल्यामुळे किती लोक पैसा कमवतात त्याला खूप मॅटर आहे मार्केटमध्ये. डायरेक्ट सेलिंगची वेगळी खूप चुकीची मार्केटमध्ये, खूप चुकीची युट्यूबला व्हिडिओ चालले. पण त्या लोकांना माझ्या प्रत्येक व्हिडिओला माझी कमेंट असते, साहेब पाहिजे डायरेक्ट सेलिंग, मला व्हॉट्सअप कॉल कर, आम्हाला भेटतो आखे दाखवतो डायरेक्ट काय. मी नशीबवान आहे, मी पण खूप नशीबवान. आज रेस कंपनी आपल्याला भेटली. वंदन करतो अशा व्यक्तीला, त्या व्यक्तीने रेस कंपनी स्थापना केली. CMD मधुकर जाधव सर, मांडे सर असेल, विष्णू अवतर सर असेल, सोनल मॅडम असेल, आज धोंगरे सर असेल, मनीषा मॅडम, विकास सर, सर एंटर टीम. तुमच्या सर्वांच्या कष्टामुळं आज माझी अचिव्हमेंट. कोण विसरायकडे हो काय असेल ते मार्केटमध्ये आपण पण करू शकतो. अविश्वास स्वतःवरती असेल तर रियाज काय आपण जगाच्या पाठी काय बनवू शकतो. ओके, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही माझ्या सेलिब्रेशन खूप लांब प्रवास करून आलं. बोर्डची पण टीम आली या ठिकाणी, बोर्डची टीम आली. थँक्यू सर. सर्वप्रथम चव्हाण सरांची टीम आली, त्यासाठी जोरदार क्लॅपिंग करा.